नमस्कार मंडळी. यश मिळतंय, प्रसिद्धी मिळतीये, पण मनाला खरी शांती मिळत नाहीये का? कदाचित ह्याचं कारण तुमच्या प्रगतीत दडलेला एक अदृश्य शत्रू असू शकतो. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच सुखाच्या मागे धावत आहे, पण खरं सुख नेमकं कोठे आहे? श्री गोंदवलेकर महाराज 5 मेच्या प्रवचनात ह्याच प्रश्नाचं उत्तर देतात. आज आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत की अभिमान न धरता कर्तव्य कर्म कसं करावं. महाराज म्हणतात की परमार्थाची किंवा खऱ्या आनंदाची पहिली पायरी म्हणजे हे मान्य करणं की मला काहीच कळत नाही अशा थाटात वावरतो. हाच तो अभिमान आहे जो प्रगती थांबवतो. महाराज अभिमानाची तुलना हरळीशी करतात. हरळी जशी जमिनीच्या खाली वाढते आणि दिसत नाही, तसाच अभिमान मनात कधी शिरकाव करतो हे कळत नाही. सद्गुरूंना शरण जाणे, अभिमानाच्या तावडीतून सुटणे स्वतःच्या जीवावर शक्य नाही. त्यासाठी एका मार्गदर्शकाची, एका सद्गुरूची गरज असते. अनन्य भावाने त्यांना शरण गेल्यावरच आपण या अहंकाराच्या विळख्यातून बाहेर पडू शकतो. आपण आयुष्यात जी कर्मे करतो ती एका बीजासारखी असतात. जगातल्या भौतिक वस्तू या काही काळाने नष्ट होणाऱ्या आहेत. त्यांच्यापासून मिळणारे सुखही तात्पुरते असते. भगवंताची भक्ती आणि फळाची आशा न ठेवता केलेले कर्तव्य कर्म हेच ते उत्तम बीज आहे. ते आपल्याला कायमस्वरूपी सुख देते. आपण जेव्हा देवाची प्रार्थना करतो तेव्हा ती कशी करावी? हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल अशी कृपा कर. ज्याप्रमाणे आपण धान्य पाकडतो आणि कीड लागलेले दाणे काढून टाकतो, तसेच भक्ती करताना आपल्या मनातील वाईट इच्छा हळूहळू काढून टाकायला हव्यात. तर मंडळी, आजपासून आपण एक छोटा प्रयत्न करूया. कोणतेही काम करताना त्यात मीपणा न आणता ते देवाला अर्पण करून करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड उद्धव व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय